आपण या 2026चा येणाऱ्या आगामी कालखंडातला विचार केला तर आपल्या समोर दोन प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. एक म्हणजे यूपीएससी आणि एक म्हणजे एमपीएससी ची. बहुतांश विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांना टार्गेट करतात. काही विद्यार्थी असे आहेत की जे मात्र एकावरती फोकस आहे, मग तो इधर एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल, व्हॉट एव्हर. परंतु आपण या दोन्ही परीक्षांच्या संदर्भात भेद न करता जर आपण अभ्यासाची खोली गाठली, सर्वंकष स्वरूपाचा अभ्यास केला तर डेफिनेटली आपल्याला दोन्ही परीक्षेमध्ये यश मिळायला काहीच हरकत नाहीये. परंतु ते करत असताना आपल्या सर्वांच्या समोर एकच प्रश्न असतो, एकच अपेक्षा असते, ज्यासाठी आलोय ते एकच आहे आणि ते म्हणजे आपल्याला पद मिळालं पाहिजे, आपल्याला यश मिळालं पाहिजे. परीक्षा पास होणं हे पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपलं यश ठेवतो, पण म्हणजे असं की मला पास व्हायचं, काही करून मला यावर्षी पास व्हायचं. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा मी हे गॅरंटेड सांगतो की तुम्ही पास होत नाही. का? कारण पुन्हा तोच आहे, जर एखादा म्हणाला की नाही मला यावर्षी काही करून ना पोस्ट काढायची, तर त्याला पोस्ट नाही मिळत, इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन येतो. जर एखादा म्हणाला की नाही मला यावर्षी IAS पाहिजे किंवा डेप्युटी कलेक्टर पाहिजे, तर त्याला एखादी IRS किंवा कुठेतरी एखाद्या नायब तहसीलदार वगैरे यासारख्या पोस्ट मिळू शकतात. पण जर एखादा म्हटला की काही करून यावर्षी मी पहिला क्रमांक, पहिली रँक काढणारच, तर मात्र मग आपल्याला IAS मिळतं, डेप्युटी कलेक्टर मिळतं. काय या मागे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? माझा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना आतापर्यंत अनुभव आहे, तुमचं वय 20-25 वर्ष नक्की असणार आहे. आपल्या सर्वांना अनुभव हे आहेत की आपण जे जे काही नियोजन करतो ते 100% कधीच यशस्वी होत नाही, बरोबर ना? मात्र ते 80-90% नक्की होतं. आणि म्हणून जर मी माझ्या लिमिट्स स्वतःमध्ये जर मी नाही वाढवून ठेवल्या तर मला जे काही मिळवायचंय ते कधीच मिळत नाही. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल जर समजा आपण उद्या असं ठरवलं की मला 2 किलोमीटर धावायचंय, डॉक्टरने सांगितले 2 किलोमीटर आता धावलं पाहिजे, तर 1 किलोमीटर आपण छानपैकी धावू, 1 नंतर मात्र हळूहळू पाय गळायला लागतात, 1.5 पर्यंत आपण गारद राहू दे आता अर्ध उद्या करून टाकू. पण तेच जर समजा डॉक्टरांनी किंवा आपण असं ठरवलं असतं की नाही काही करायचं मला 4 किलोमीटर धावायचंय म्हणजे धावायचंय, तर तिथे मात्र 2 किलोमीटर आपण अगदी सहज धावलो असतो, 2 नंतर मात्र हळूहळू गळायला लागलो असतो आणि 3 किलोमीटरला जाऊन आपण थांबलो असतो. म्हणजेच काय? पुश युअर लिमिट्स, पुश युअर बाउंड्रीज. आणि भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवलेले किंवा राज्यसेवेमध्ये पहिला क्रमांक मिळवलेले विद्यार्थी हे तुमच्यासारखेच आहेत, ते वेगळं काही करत नाहीत किंवा ते वेगळं काही कुठून तरी मंगळ ग्रहून आले नाहीयेत. त्यांनी काय केलंय? फक्त त्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्या बाउंड्रीज पुश केलेल्या आहेत. आपल्याला तेच करायचंय की मला पहिलं यायचंय. मग पहिलं येण्यासाठी आपण ना ज्या पद्धतीने काम करतो, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, 2 म्हणलात 1.5 पळाल, 4 म्हणलात तर 3 पळाल, त्या पद्धतीने आहे. मी पहिला काय येणार नाही हे जेव्हा तुम्ही टार्गेट ठेवाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही पहिल्या 100 मध्ये असाल, ऑल इंडिया रँक, आणि पहिल्या 10 मध्ये असाल या ठिकाणी इथे या एमपीएससी मध्ये. समजतोय मुद्दा? सो आपल्याला पहिलं ते करायचंय. सो टार्गेट सेटिंग करायचंय. आणि म्हणून 2026 या वर्षभराचं नियोजन करत असताना नियोजनाचा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आपलं गोल सेट करा. आपल्याला काय व्हायचंय लिहून ठेवा. सतत आपल्याला ते दिसलं पाहिजे, सतत दिसलं पाहिजे. कारण जर आपल्याला आपलं ध्येय सतत दिसत राहिलं तर डेफिनेटली आपण त्याच्यासाठी सतत प्रेरित राहू, काम करत राहू. म्हणून गोल ठरवायचंय आणि अगदी त्याच्या पलीकडे जाऊन आपली जी गोलमध्ये तुम्ही काय ठरवायचंय तर आपली पोस्ट, मला काय व्हायचंय. ठीक आहे.
आणि त्याच हे जे गोल आहे ते पोस्ट आहे, पण त्याच्याबरोबरच आणखी महत्वाचं काय आहे, आपलं टार्गेट. आणि आपलं टार्गेट असलं पाहिजे रँक 1, फर्स्ट रँक, हेच असलं पाहिजे. जगाला आपल्याला दाखवायचं नाहीये, त्यामुळे कोणी आपल्यावर हसण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही, नाही का. हे तोपर्यंत उघड करायचं नाही, मला पहिली रँकच पाहिजे, जोपर्यंत आपण ते मिळवतच नाहीये. त्यामुळे बिलकुल त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही करायची, पण आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काय, तर मी हे प्रयत्न करत राहणार. हे पहिलं काम आपण करायचं आणि हे लिहून ठेवा. हे सतत दिसलं पाहिजे वहीमध्ये, आपल्या इकडे तिकडे सगळ्या बाबीमध्ये. त्यानंतर ह्याचा पुढचा जो मुद्दा येतो नियोजनाच्या संदर्भातलाच, तो म्हणजे आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे, आपल्याकडे काम किती उपलब्ध आहे, या दोन्ही गोष्टींची सांगड घालायची आहे. आणि म्हणून जे अत्यंत नवखे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी अगदी बेसिक पासून आपण जाणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भात त्याचे नियम आपल्याला माहिती असावेत. म्हणजेच काय हो, म्हणजे असं की जर मला क्रिकेट खेळायचं आहे तर मला क्रिकेटचे नियम माहिती असले पाहिजेत. जर मला कबड्डी खेळायची आहे तर कबड्डीचे नियम माहिती असले पाहिजेत. मला कबड्डीचे नियम माहिती आहेत आणि मी क्रिकेट खेळायला गेलोय, कसं जमेल? जमेल का? नाही ना जमणार. अगोदर नियम समजून घ्या. मग नियम समजून घेणं म्हणजे काय, खेळाचे नियम म्हणजे आपल्या संदर्भात ते येतात. क्रमांक 1, परीक्षेचं स्वरूप, परीक्षेची संरचना, त्याचबरोबर आपला जो पेपर आहे त्या पेपरचा पॅटर्न, आणि अगदी त्याबरोबर एक छोटासा परंतु अत्यंत दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे विद्यार्थ्यांकडून, सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगतोय, आणि तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. म्हणजेच काय की जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही सवलती आपल्याला उपलब्ध आहेत बरं का, तर ह्या आरक्षणाच्या बाबतीतल्या आपल्या सवलती, आपल्याला कुठलं आरक्षण मिळू शकतं, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट आपण रेडी ठेवले पाहिजेत. डोमिसाइल सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का, जर आपण एखाद्या मागास वर्गातून असू तर तसं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का, नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठी जे काही आवश्यक प्रमाणपत्र असतात ती आत्तापासूनच आपण आईला बाबाला सांगू शकतो का, जेणेकरून त्यांना ऐन टाइमाला ते धावपळ होणार नाही. हे काढून ठेवा. एकदा का डॉक्युमेंट निघाले ना, पुढच्या वर्षी नवीन डॉक्युमेंट काढायला वेळ लागत नाही. मग हे सुद्धा आपण केलं पाहिजे. आणि याचा फार मोठा फटका बसतो, फार मोठा फरक पडतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर यावर्षी जो गोंधळ चालू आहे अजून आयोगामध्ये, कोर्टामध्ये, तर मराठा समुदायातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आरक्षण नव्हतं तेव्हा मराठा समुदायाने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले. ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले, त्यानंतर ते परत मराठा समुदायाला आरक्षण मिळालं आणि एससीबीसीचं आरक्षण मिळालं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन आदेश काढला की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले होते परंतु त्यांना आता एससीबीसीची संधी मिळते, त्यांनी आता परत एससीबीसी मध्ये शिफ्ट व्हावं. त्यातले बरेचसे विद्यार्थी सगळे जे आहेत ते एससीबीसी मध्ये शिफ्ट झाले. काही विद्यार्थी तिथेच राहिले, त्यांनी भरला नाही फॉर्म, काही कारण असेल. आणि झालं असं की एससीबीसी, ओबीसी आणि ओपन या तिघांचं मेरिट जवळपास सारखं आहे आणि ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी यातलं अंतर बघाल तर 50-60 मार्कांचं आहे. मी कुठून फॉर्म भरतोय, कुठल्या कॅटेगरीतून भरतोय, मी कुठल्या प्रकारच्या पात्रतेला त्या ठिकाणी, ते फार इम्पॉर्टंट आहे. एका छोट्या चुकीमुळे आपलं आयुष्य, आपलं ते काही जे वर्ष आहे, आयुष्य आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला घालवायचं नाहीये. त्या संदर्भातले नियम वाचून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला हे बेसिक मिळतात, वाचून घ्या. स्पोर्ट्समध्ये आपण आहोत, कुठल्या स्पोर्ट्सला कुठलं आरक्षण मिळू शकतं हे वाचून घ्या. कागदपत्रांची पूर्तता मग हळूवार वर्षभर आपल्याला करता येते. आयोग तसं थोडंसं दयाळू आहे, शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला ते संधी देतं, पण आपण का तशी तगमत त्याची करून घ्यायची, धावपळ का करायची, ते करून घ्या, वाचून घ्या, माहिती असावं. फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरणं, मार्गदर्शन घेणं हे फार गरजेचं आहे. मुलींच्या संदर्भात समांतर आरक्षण कुठलं आहे, व्हर्टिकल आरक्षण कुठलं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. विवाहित असाल तर मग पतीकडचं नाव का वडिलांकडचं नाव का, त्याच्यामध्ये मग कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट काय काढ, हे सगळ्या बाबी त्याच्यावर दिलेल्या आहेत, वाचून घ्या.
हे महत्वाचं आहे, कारण हे खेळाच्या नियमामध्ये येतं. तद्वतच दुसरा प्रकार, परीक्षेचा पॅटर्न. आयोगाने स्वतः एमपीएससीने तर तुम्हाला दिलेलेच आहे ते कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असणार आहे. युपीएससीच्या तर स्वतः प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहेत. मग GS1 मध्ये टोटल किती नंबर ऑफ क्वेश्चन असतात, त्या प्रत्येक क्वेश्चन हा किती 10 मार्काचा आहे का 15 मार्काचा आहे. एथिक्स मध्ये केस स्टडी किती मार्काची असते. त्याचबरोबर ऑप्शनल मध्ये छोटा प्रश्न किती मार्कांचा, मोठा प्रश्न किती मार्काचा, किती प्रश्न कंपल्सरी असतात, किती प्रश्न ऐच्छिक असतात, कोणत्या गटातून किती प्रश्न उचलले पाहिजेत, ह्या सगळ्या बाबी आपल्याला तिथे माहिती असाव्यात. हे वाचून घ्यायचे आपल्याला. आणि हे आता ओपन डोमेन मध्ये अवेलेबल आहे, सगळीकडे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. 2 मिनिटांसाठी आपण ते बघितलं तर झालं. त्याचा फायदा काय होतो, जर मला हे माहिती असेल की अरे जो काही 20 मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्काचा आहे किंवा 10 मार्काचा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर 250 पेक्षा जास्त शब्दात मला लिहायचंच नाहीये, तर मला हे कळलं की माझ्याकडे जेव्हा मी नोट्स काढेन तेव्हा मी अतिशय क्रिस्प काढेन, अतिशय इतक्या संक्षिप्त काढेन की जेणेकरून मला लिहायचं किती आहे, 150 ते 200 मॅक्स 250 शब्दात, तेवढं मला लिहिता यावं. म्हणजेच काय की अगोदर परीक्षा, अगोदर ते युद्धाची कला, अगोदर ते नियम ते समजून घ्या, मग रिव्हर्स त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. येतं लक्षात. हे जर तुम्ही PhD साठी समजा अभ्यास करत असाल तर साहजिक आहे, तर तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे. येतं लक्षात. जर तुम्ही नेट साठी अभ्यास करत असाल, साहजिक आहे, ते तुम्हाला लिहायचंच नाहीये, फक्त ऑब्जेक्टिव्ह आहे. मात्र जशी परीक्षा तशी तयारी, सिंपल, फिनिश. जशी परीक्षा तशी तयारी आपल्याला ती करायची, म्हणून त्याच्यात त्याला समजून घ्यायचं आहे. मग किती शब्द, किती मार्क हे आपल्याला कळलं पाहिजे. संरचना, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. मग यातला की अत्यंत महत्वाच्या, म्हणजे जे जे महत्वाचं अगोदर ते तुम्हाला सांगून पुढे जाणार आहे मी. मग संरचना, मग पूर्व, मुख्य आणि मुलाखत. बरेच विद्यार्थी पूर्वपासून तयारी करतील, मुख्यपासून तयारी करतील. मी सांगेन मुलाखतीपासून तयारी सुरू करा. मुलाखतीची तयारी ज्या दिवशी आपण सुरुवात केला अभ्यासाला त्या दिवसापासून करा. मित्रांनो, 275 मार्काला आपला मुलाखतीचा टप्पा आहे. 275 मार्काला. आणि जर तुम्ही युपीएससीचे टॉपर्स बघितले तर मित्रांनो, GS1 बर का, GS1 मध्ये खूप झालं मॅक्स 120 किंवा GS2 मॅक्स 120, हा GS3 मॅक्स 100, ते सुद्धा खूप झाले बरोबर. आणि GS4 इथे आहेत 140 150 पर्यंत आहेत. म्हणजे विचार करा की एकही पेपर नाहीये की जिथे तुम्हाला 250 पैकी हा पेपर सोडला तर एकही पेपर नाहीये 3 पैकी 250 पैकी तुम्हाला 50% गुण देईल एवढा. पण या इथे मात्र विद्यार्थ्यांना 275 पैकी अगदी 210 मार्कांपर्यंत मार्क्स आहेत. 210 आहात कुठे, माझ्या समोरच आहात, पण तरी आहात कुठे बघा, लक्षात घ्या. 210 आउट ऑफ 275. मग या पद्धतीने जर विचार केला तर हा जवळपास 70% गुण देणारा तो घटक आहे आणि तो मेक ऑर ब्रेकचा आहे. मग आपल्याला काय करायचं, दिवसाच्या पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्या तयारीच्या मुलाखतीचे सुद्धा आपण काय तयारी करू शकतो, काय आवश्यक असतं हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. कारण मुलाखतीचा भाग हा तुमच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व हे एका दिवसात किंवा 7 दिवसाच्या झटपट क्रॅश कोर्स मध्ये बदलत नाही. त्याला वर्षभर तयारी करावी लागते. संवादाचं कौशल्य असेल, विचार करण्याची पद्धत असेल, एखादा प्रश्न विचारल्यानंतर मांडण्याची पद्धत असेल, कसं बोलावं, कसं राहावं, कसा उच्चार करावा शब्दांचा हे असेल, या सगळ्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा घटक आपण जी सुरुवात करू त्याच्यासोबत मुलाखतीची तयारी सुरू करायची आहे. मुलाखतीसाठी आपलं स्वतंत्र सेशन होईल, आपण त्यानुसार तिथे बोलूयातच. पण नियोजनामध्ये पहिला टप्पा तुम्हाला सांगतो जे महत्वाचं आहे ते. मग त्याच्यानंतर हे 275 मुलाखती झालं. आता पुढे एक रुझवेल्ट जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं एक वाक्य बघा, द ओनली लिमिट टू अवर रिअलायझेशन ऑफ टुमॉरो विल बी अवर डाउट्स ऑफ टुडे.
म्हणजेच आपल्या मनात जर आपण असं म्हटलं की मी एक कोंबडी आहे तर मी उडणारच नाही, पण जर मला हे माहिती असेल की भलेही मी कोंबड्याच्या खुराड्यामध्ये असेन पण तरी सुद्धा माझ्या पंखामध्ये त्या गरुडाचं बळ आहे, जर आपण तिथून ते व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली उद्या आपण गगनभरारी घेणार आहोत. मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याच्या संदर्भात मर्यादा फक्त आणि फक्त तुमच्या कसे आहे, मनाला आहे. तुम्ही मनाने मानलं तर मर्यादा, मनाने नाही मानलं तर अमर्यादा. म्हणून सावरकर म्हणतात तसं ते सागराला म्हणतात, सागरा नाही कुसुमाग्रज म्हणतात, सागरा किनारा तुला पामराला. म्हणजे सागर किती भयंकर मोठा आहे, पॅसिफिक महासागर वगैरे किती मोठे आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येक महासागराला एक किनारा आहे, हे लक्षात घ्या. एवढे भयंकर मोठे असून सुद्धा महासागर पृथ्वीला सोडून जाऊ शकले नाहीत, पण ज्याला अतिशय क्षुल्लक मानला गेलेला हा मनुष्य प्राणी मात्र मंगळ ग्रह आणि गुरुग्रहापर्यंत पोहोचला. मग कुणाला किनारा, मग कुणाला आहेत मर्यादा? मर्यादा आहेत त्या नैसर्गिक शक्तींना, पण मर्यादा नाहीयेत माणसांच्या क्षमताला. मित्रांनो, या पद्धतीने विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी जे म्हटलं की फर्स्ट रँक ही मला का शक्य नाही, करा विचार आता या संदर्भात. आपण मर्यादा घातली की मर्यादा येणार, आपण मर्यादा नाही घातली की मात्र आपण काहीही त्या ठिकाणी हासिल करू शकतो. सतत प्रयत्नरत राहणं आणि त्यानुसार काम करणं हे आपल्याला गरजेचं आहे. समजतं? मग हे समजून घेत असताना जसं पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या मुद्द्यांकडे आणेन की पहिल्यांदा आपण काय करूया, स्वरूप आणि संरचना समजून घेऊया अतिशय क्विकली, आणि त्यातलेही बारीक बारीक मुद्दे मी तुम्हाला सांगतो. जसं की आपल्याला माहिती आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा असेल, युपीएससी असेल, ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर हे सेम आहे. त्यामुळे युपीएससी राज्यसेवा, युपीएससी राज्यसेवा 400 गुणांची पूर्व, 1750 गुणांची मुख्य परीक्षा आणि 275 गुणांची आपली व्यक्तिमत्वाची चाचणी. या सगळ्या बाबी जर पाहिल्या आपण तर एक मुद्दा लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचा अभ्यास आपल्याला अगोदर करायचा आहे, नाही का? आणि मुख्य परीक्षेकडून मग आपण पूर्व परीक्षेकडे वळणार आहोत, कारण मुख्य परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेचा ऑलमोस्ट अभ्यास आपल्याला झालेला असतो, विषय ओळखीचे झालेले असतात, आपली क्षमता विकसित झालेली असते. आणि त्या पद्धतीने जर आपण आपल्या अभ्यासाचे आधारस्तंभ कोणते आहेत हे पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं काय, अभ्यासक्रम, पाठ पाहिजे आणि विश्लेषणही केलं पाहिजे. प्रश्नपत्रिका, पाठ पाहिजे आणि विश्लेषण केलं पाहिजे, आणि आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटी यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, राज्यसेवेची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आता झाली. या परीक्षेला जेव्हा ती डिस्क्रिप्टिव्ह झाली त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की आम्हाला आता तयारी सुरू करायची आहे. बघा वाक्य कसं आहे, तयारी सुरू करायची आहे, कारण त्यांनी कधी काळी एकेकाळी तयारी सुरू केली होती, तयारी केली होती. आणि कोण आहेत माहितीये, ज्यांचं आज वय जवळपास 35, 36, 40 असं वय आहे, ज्यांना पुन्हा तयारी सुरू करायची आहे. का? कारण ह्या सगळ्या लोकांनी आज सेटल आहेत, ते कुठं ना कुठेतरी जॉब करतायत, काहीतरी करतायत. का करतायत आता तयारी सुरू? कारण त्यांचं एक वाक्य मला त्या ठिकाणी जाणवतं, ते म्हणजे की सर मला ऑब्जेक्टिव्ह कधी जमलंच नाही, मला पाठांतर कधी जमलंच नाही, हा मला मत मांडायला, अभिव्यक्तीला मला जमतं, मला माझं मत मांडायला जमतं, मला अभिव्यक्त व्हायला जमतं, आणि लेखी स्वरूप हे माझ्या लागी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्या विद्यार्थ्याला हे चांगलं माहिती आहे की त्याची स्ट्रेंथ कुठे आहे, तशी तुमची स्ट्रेंथ कोणती आहे हे ओळखा, तो ओळखण्याचा प्रयत्न करा. ते एका दिवसात होईल का? तर नाही. मला मग पाठांतर जमतं का, मला मांडायला जमतं का, मला विचार करायला चांगलं जमतं का, मला विश्लेषण करायला जमतं का, माझा वाचनाचा वेग चांगला आहे पण लिहिण्याचा कमी आहे का, नाही माझं हस्ताक्षर खूप सुंदर आहे पण वेळ लागतो, नाही माझं हस्ताक्षर खूप घाणेरडं आहे पण मी खूप कमी वेळात चांगला पेपर लिहितो. व्हॉटएव्हर,
स्वतःला ओळखा. का ओळखा सुरुवातीला? कारण त्याच्यानुसार मग आपल्याला काय करता येईल, सुधारणा करता येतील. हे करायचं आपण पहिला. दुसरं, सिलेबस डेली बेसिसवर आपण वाचत राहायचं आहे आणि तो आपल्याला पाठच असला पाहिजे. बरोबर की नाही? जसं की आता साहिलला सगळा जॉग्राफीचा सिलेबस पाठ आहे. सांगा साहिल, पाठ आहे का? बऱ्यापैकी. अच्छा ठीक आहे. मग प्रणव, काय करायचंय आपल्याला? दररोजच्या दररोज सिलेबस आपला पाठ असला पाहिजे. म्हणजे दररोजच्या दररोज सिलेबस पाठ नाही हो, वाक्य चुकलं माझं. दररोज आपण सिलेबसचं वाचन केलं पाहिजे. आज पहिल्या पेपरचं, उद्या दुसऱ्या पेपरचं, परवा तिसऱ्या पेपरचं, पुन्हा चौथा पेपर, पुन्हा येस आहे, पुन्हा पहिला, पुन्हा दुसरा, तिसरा, चौथा येस आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा येस आहे. आणि ज्या पेपरचा सिलेबस वाचाल त्याच सिलेबसचा त्या पेपरचाच क्वेश्चन पेपर पण वाचा डेली बेसिसवर. मी मागे सांगितलंय तुम्हाला, वाचा, ते डेली करा. एक लक्षात घ्या, कमीत कमी वेळात लवकर यशस्वी व्हायचं असेल त्याची गुरुकिल्ली एकच आहे, हे 2. एवढंच. म्हणजे यावर्षी 26व्या क्रमांकाने एक काय नाव त्याचं विसरलो, वृषांक नावाचा एक विद्यार्थी यशस्वी झाला. वय वर्ष अवघं 21-22 आणि एसएच्या माध्यमातून त्याचा संपर्क आला. काय केलं? काही नाही, पहिल्या अटेम्प्ट मध्ये 26वी रँक आहे. विचार करा तुम्ही. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये 26वी रँक आहे, पण काय केलं? काय त्याला हे माहिती होतं की परीक्षेची गरज काय आहे. आणि त्याच्यापेक्षाही त्याने काय केलं, माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याने प्रिलिम दिली आणि ते होतं 1 वर्षात त्याला द्यायचं होतं, पुढे त्याला मूव्ह ऑन करायचं होतं. पुढे काय केलं त्याने? पाठीमागचे जेवढे काही PYQ आहेत ते सगळे गोळा केले. गोळा करून त्या PYQ वरती आन्सर रायटिंग केलं, तपासून घेतलं आणि त्यानुसार परीक्षा जाऊन देऊन आला. झालं, पास. PYQ. आता हे ज्याने त्याने केलं ते आपल्या प्रत्येकाला जमेल असं नसतं, पण तो त्याने केलं. आपल्यासाठी पण तेच महत्वाचं आहे. PYQ घ्यायचे, लिहायचे, उत्तर तपासून घ्यायचे, पुढे उत्तर तपासून घ्यायचं, पुढे उत्तर तपासून पुढे. फार प्रेमात पडायचं नाहीये त्या शब्दांच्या, विषयांच्या आणि त्या संकल्पनांच्या. फार नाही. किती लागतं? नेहमी आपल्या समोर काय असलं पाहिजे? आपल्या समोर नेहमी मार्क्स असला पाहिजे. मार्क्स म्हणजे काल मार्क्स नव्हे. मार्क्स काय? तर ते मला पहिली रँक काढायची आहे. किती मार्क्स पडले पाहिजेत? एवढे 900 रँक पर्यंत, मला 900 मार्कांपर्यंत मार्क पडले पाहिजेत. ते 900 मार्क्स माझ्या पुढे असले पाहिजे सदैव. मला कुठून किती कसे काय मिळवता येतील हा विचार करायचा आहे. कारण स्पर्धा आहे शेवटी. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्याच्या आधारावरतीच पुढे जाता येईल ना, तर ते करायचं. म्हणून पहिलं काय? अभ्यासक्रम डेली, क्वेश्चन पेपर डेली, हे दोन्हीही आपण तिथे करत राहणार आणि त्या पद्धतीने पुढे जाणार. स्वतःचं विश्लेषण तर करायचंच आहे आणि जे आपण इथे स्वॉट अनालिसिस तुमचं करून घेतो त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी सांगतो काय करायचंय, वर्षभराची त्या पद्धतीने आपण काम करायचंय, हे मात्र निश्चित केलं पाहिजे. तर ह्या 2 बाबी इथे लक्षात ठेवा जे आपण करू शकतो. जेव्हा प्रत्यक्ष मग तयारी करण्याची वेळ येते, मग प्रत्यक्ष तयारी करत असताना पहिलं काय आहे? फाउंडेशन. काय करायचंय? फाउंडेशन. दुसरं काय आहे? अभ्यासक्रम. मग कोर अभ्यासक्रम, उत्तर लेखनाचा सराव आणि प्रत्यक्ष परीक्षांना सामोरं जाणं. मग मला वाटतं कालच एक विद्यार्थी आला आणि त्याने नोट्स दाखवल्या. सर, ह्या पॉलिटीच्या नोट्स काढलेल्या आहेत, बघा कशा वाटतात. म्हणजे छान आहेत, चांगले आहेत. आणि खरंच चांगल्या होत्या, चांगले आहेत, काय हरकत नाही. पण नोट्स मध्ये काय असतं, मुलं पॉइंट फॉर्म मध्ये काही गोष्टी लिहून आणतात आणि मग त्या निश्चितच चांगल्या होत्या. पण जेव्हा त्याला काही बेसिक संकल्पनांवरचे प्रश्न विचारले ते मात्र जमेना. मग त्याला विचारलं, अरे हे मग नोट्स तू काढल्या, त्याच्याच संकल्पना तुला जमत नाहीयेत, काय कुठून वाचलंस, कुठून हे काय केलंस? आहे नाही, असं ते एक रेफरन्स बुक होता आणि एका क्लासच्या नोट्स होत्या, मग ते आपलं घेतलं आणि वाचलं, केलं. मग स्टेट बोर्ड एनसीईआरटी काही नाही, स्टेट बोर्ड एनसीईआरटी सर नाही केलं.
नाही केलं. मग त्याला सांगितलं तू अशा कितीही सुंदर नोट्स काढल्या तरी सुद्धा तू पास होणार नाही. नाही काय उगीच आपलं ते गोड गोड असं आवरण घालून ते सांगणं ते काही कामाचं नाही ना, तुमचंच नुकसान आहे त्यामध्ये. ज्याने स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी व्यवस्थित वाचल्या नाहीत, व्यवस्थित केल्या नाहीत, रिझल्ट येत नाही. युपीएससीचा प्रिलिम्सचा पेपर घ्या, एमपीएससीचा प्रिलिम्सचा पेपर घ्या, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डच्या बाहेर येत नाही. म्हणजे आमचे खूप सिनियर होते, संकेत भोंडवे म्हणून आता मध्य प्रदेशमध्ये सचिव आहेत, तर आमचे खूप सिनियर, त्या माणसाने तर फक्त एनसीईआरटीच्या आधारावरती परीक्षा उत्तीर्ण केली, फक्त एनसीईआरटीच्या आधारावर. म्हणजे विचार करा की एनसीईआरटीचं महत्व किती मोठं आहे. कालचा राज्यसेवेचा एक प्रश्न तुम्हाला सांगतो, पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला, आधुनिक संविधानवादाचे जनक खालीलपैकी कोणतं राष्ट्र आहे? आधुनिक संविधानवादाचा जनक कोण आहे? खालीलपैकी कोणतं राष्ट्र आहे? कोणत्या देशामध्ये? ऑप्शन होते भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स. आता अमेरिकन राज्यक्रांती ही पहिली राज्यक्रांती आहे नाही का. पहिली घटना तसं बघितलं तर तो मॅग्ना कार्टा इंग्लंडमध्ये निर्माण करण्यात आला. त्याच्यानंतर अमेरिका आहे, फ्रान्स आहे, त्यानंतर आता जपान. भारत म्हणलं तर भारत कधी 1947 साली आपण राज्यघटना त्या ठिकाणी केली आणि पुन्हा कधी काय आपण त्याचं काही वाचत नसतो, माहित नसतं. मोस्टली विद्यार्थ्यांनी काय केलं की आधुनिक म्हणलंय ना, मग आधुनिक कोण आहे याच्यापैकी? भारत कसं काय आधुनिक असेल? नाही, चुकीचं आहे. अमेरिका हे उत्तर लिहिलं, अमेरिका हे उत्तरच नाहीये. उत्तर हे फ्रान्स, ते पण नाहीये. इंग्लंड, ते पण नाहीये. मग उत्तर काय आहे? भारत आहे. पण आता जेव्हा विश्लेषण करणारे जे असतात युट्यूबवरती, रती महारथी, लगेच पेपर आल्या त्या सगळ्यांनी सांगितलं की अरे हा पेपर हटके, हे तर काय म्हणजे आधुनिक संविधानवाद वगैरे हे तर हटके, हे कुठंच सापडणार नाही तुम्हाला, ह्या अशा प्रश्नांकडे लक्ष देऊ नका. पण ते आधुनिक संविधानवाद आला कुठून? 11वीच्या स्टेट बोर्ड मधल्या, पॉलिटीच्या स्टेट बोर्ड मधला तो प्रश्न आहे. 11वीच्या स्टेट बोर्ड मधला तो प्रश्न आहे. आणि तोच नाही, ऑलमोस्ट तुम्ही प्रश्न काढून बघा युपीएससीचे एनसीईआरटी मधून, एमपीएससीचे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून. स्टेट बोर्ड एनसीईआरटी या फक्त प्रिलिम्सला उपयोगाचे आहेत का? तर बिलकुल नाही. स्टेट बोर्ड एनसीईआरटी आपल्याला या सर्वच टप्प्यावरती महत्वाच्या ठरतात. मग या कशा ठरतात? बघा, जर आपल्याला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे बुक्स हे दोन्ही, सर्वात प्रथम यामधल्या संकल्पना, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे सगळ्यात महत्वाचे आहे. संकल्पना, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून संकल्पना समजून घ्या. लिबर्टी म्हणजे काय? बघा इंग्लिशमध्ये 3 शब्द आहेत, लिबर्टी, फ्रीडम, है ना. मग लिबर्टी आणि फ्रीडम या 2 शब्दामध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, कसं कळणार? हे कसं कळणार? हे कळणार त्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून. मग ही जी संकल्पना आहे, लोकशाही आपण वापरतो, पण लोकशाही म्हणजे नक्की काय? 2 वाक्यात सांगता आलं पाहिजे. संस्कृती आणि सभ्यता काय फरक आहे, काय साम्य आहे, सांगता आलं पाहिजे. कुठून कळणार? स्टेट बोर्ड एनसीईआरटी. हा बेस आहे, लक्षात घ्या. या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी शिवाय ना एसे लिहिता येतो, ना एथिक्स करता येतं, ना ऑप्शनल, ना तुमचा कुठला जीएस. म्हणून संकल्पनांसाठी काय करायचंय आपल्याला? स्टेट बोर्ड एनसीईआरटी नाही का, ते करायचंय. त्याच्यानंतर चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग. मला एक आवडणारा नेहमीचा प्रश्न असतो, मी ते सांगत असतो विद्यार्थ्यांना, विचारत असतो खरं तर, की मला सांगा मूलभूत अधिकार आहेत का हो आपल्या सगळ्यांना? भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत का नाही? बरं का, ऑनलाईन तुम्ही पण सांगा. तुम्ही ज्या गावातले आहात, तुम्ही ज्या नगरातले आहात, त्या नगरामध्ये, त्या गावामधल्या लोकांना पण मूलभूत अधिकार आहेत का?
तुम्ही ज्या गावातले आहात, तुम्ही ज्या नगरामधले आहात, तिथल्या लोकांना पण मूलभूत अधिकार आहेत का? फंडामेंटल राईट. अक्षदा, गीतेश, कविता, मनाली, नेहा, रोही, स्वप्नील, बोला बोला, आहेत का? तुमच्या त्या गावातल्या लोकांना पण आहेत ना? आहेत. आता तुमच्या गावातले किंवा तुमच्या नगरातले, नगर जे काही असतील, गल्लीतले, ही जी लोक आहेत, त्या लोकांनाही मूलभूत अधिकार आहेत. पण त्यांना तसे ते मूलभूत अधिकार आहेत, आणि ते कोणकोणते आहेत, ते कितव्या कलमानुसार आहेत, हे त्यांना काही माहिती आहे का? ऑनलाईन माहिती आहे त्यांना? म्हणाली, बोला, माहिती आहे का? नुसतं वाय एन टाका, एन 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 वाय वाय वाय. नाही, नाहीच आहे, नसतं माहित. बरोबर ना? अहो, लोकांना मूलभूत अधिकार म्हणजे काय त्याचं जाऊ दे, लोकांना राष्ट्रगीत आणि प्रार्थना हे सुद्धा माहित नसतं कोणतं कोणाचं काय आहे ते. बरोबर ना? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी माहिती, कारण सुट्टी असते म्हणून, दुसरं काही नाही. पण हे आहे, मग लोकांना माहित नाहीये की त्यांना कोणते मूलभूत अधिकार आहेत ते. बरोबर ना? 21वा कलम काय आहे, 22वा काय आहे, 23वा मला काय करतं, 24वा मला कसं उपयोगाला येतं, काही माहित नाही. हा, पण तुम्हाला हे माहित आहे की त्यांना मूलभूत अधिकार आहेत, पण त्यांना हे माहित नाही की कोणते मूलभूत अधिकार आहेत मला. बरोबर? मला आता प्रश्न विचारायचा असा आहे तुम्हाला, केअरफुली ऐका. जर गावातल्या, तुमच्या नगरातल्या, गल्लीतल्या लोकांना माहितीच नाहीये की त्यांना कोणते मूलभूत अधिकार आहेत, म्हणून त्याचा त्यांच्या जगण्यावर काही परिणाम झालाय का? ते जगतायत का? जीवन जगतायत ना? बरोबर ना? बऱ्याच लोकांना असं असतं, मी विचारत असतो, विद्यार्थ्यांना नाही, सर्वसामान्य लोक, आपलं असंच, पुण्यातले रहिवासी आहात तुम्ही? हो. पुण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? आपल्याला फक्त अण्णा माहिती आहेत, मुरली अण्णा. म्हणजे कोण? मुरलीधर मोहोळ. हो, ते माहिती आहेत आपल्याला. आम्हाला दादा माहिती आहेत, 2 दादा आहेत पुण्याला, आहे की नाही? एक चंद्रकांत दादा आणि एक अजित दादा. आम्हाला दुसरे कोण माहित नाही, पण आयुक्त माहित नाहीत, नाही आहेत. बरं, महानगरपालिकेचं कार्यालय कुठं आहे हे तर माहिती आहे का? हा, नाही, ते मनपा काहीतरी म्हणतात, पीएमटी जाते बाबा, तेवढी म्हणून माहिती आहे, बाकी काही माहित नाही आम्हाला. हा, एवढं असतं मात्र, आहे की नाही? लोकांना काही घेणं नसतं, काही घेणं नाही. हा, नळाला पाणी नाही आलं ना, मग मात्र जरा काहीतरी इकडे तिकडे चलबिल चालू होते. अरे, पाणीच नाही आलं नळाला, काय करतंय शासन, ह्या मोदीचं काही खरं नाही. अरे, तुझ्या नळाला मोदी पाणी सोडणार आहेत का? साधी गोष्ट आहे की आपण नळाला पाणी नाही आलं म्हणून आपण मोदींना का तिथे धरायचं धारेवरती? पुन्हा धरलं पाहिजे, माझ्या त्या नगरातला नगरसेवकला पकडला पाहिजे, पंचाला पकडलं पाहिजे. बरोबर ना? पण मला प्रश्न विचारायचा असा आहे की मग जर लोकांना मूलभूत अधिकार आहेत पण त्यांना माहित नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर काही फार परिणाम पडलेला नाहीये, मग अशा वेळेस जर काही परिणाम पडतच नसेल, जर त्याचं त्यांना काही सोयरसूतकच नसेल, तर अशा वेळेस आपण हे मूलभूत अधिकार रद्द केले तर काय फरक पडतोय? असले काय, नसले काय, काय फरक पडणार आहे? करायचे का रद्द? बघा, विचारपूर्वक उत्तर द्या. हो तर का हो, नाही तर का नाही. काय नेहा? स्वप्नील, मनाली, कविता, गीतेश, अक्षरा, प्रश्न कळला का? कळला? अरे वा, प्रश्न समजणं ही यशाची पहिली पायरी आहे. प्रश्नच कळत नाही पोरांना बऱ्याच वेळेस, काय विचारलंय ते, जे त्यांना माहितीये तेवढंच ते सांगून मोकळे होतात. अच्छा, गीतेशचं म्हणणं आहे नको 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 रद्द करायला, कारण तो त्यांचा अधिकार आहे. अरे, पण त्यांना ते माहितीच नाही ना. बरं, ठीक आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना ठेवूया आपण, ज्यांना माहित नाही त्या सगळ्यांचा कॅन्सल करून टाकूया, चालेल का?
नाही का? गीतेश म्हणतोय त्यांचा अधिकार आहे त्यामुळे नाही काढायचं. अरे पण असला काय नसला काय, हाय काय नाही काय, हा काय फरक पडतोय? काढून टाकू ना आपण. बोला बोला. कोमल, वेलकम, गुड आफ्टरनून. प्रश्न विचारलाय कोमल की जर सर्वसामान्य लोकांना मूलभूत अधिकार आहेत पण ते त्यांना माहीत नाही आहेत काय, माहीत नाही काय, याचा त्यांच्या जीवनावर काही फरक पडत नाही, तर रद्द केले तर काय फरक पडतो? करून टाकू आपण रद्द. काय वाटतं कोमल तुला? बाकीचे जरी तुम्ही तुमचे कॅमेरे बंद केले असले तरी मला तुमचे चेहरे मात्र स्पष्ट दिसत आहेत, आणि ते म्हणजे काय विचारलंय ह्या माणसाने असं, काय होईल असं, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल. आणि हा जो तुम्ही विचार करताय ना, यालाच काय म्हणतात? हा जो तुम्ही विचार करताय, केलं तर काय, नाही केलं तर काय, कुणावर काय परिणाम होईल, कसा होईल, हे जे तुम्ही विचार करायला जे लागलात, यालाच म्हणतात चिकित्सक विचार. आणि एनसीईआरटी मध्ये ह्यासारखेच प्रश्न सगळे आहेत. हे सगळे प्रश्न आहेत की का, कशामुळे, केव्हा, कुठे, कोणामुळे, असं नाही तर काय, तसं नाही तर काय, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, हे सगळे प्रश्न आहेत. आणि एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे. समजतंय का? या पद्धतीने. आणि आपल्याला बघा, लक्षात घ्या, तुमच्या मेन्स मध्ये तुम्हाला याची सर्वात जास्त गरज आहे, सर्वात जास्त गरज आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे यशस्वी होता येत नाही. तिसरा मुद्दा, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून आपल्याला आपली भाषा विकसित करायची आहे. त्यामध्ये शब्दसाठा, त्याचबरोबर वाक्यरचना, त्याचबरोबर भाषेमधलं नाविन्य, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत. बरं का? हा मुद्दा सर्वात जास्त दुर्लक्षित असतो. मी त्याकडे येणार आहे शेवटी, की ते का महत्वाचं आहे ते सांगायला. पण आता किमान एवढं लक्षात घ्या की आपल्याला हे का महत्वाचं आहे, भाषा आणि यासाठी. या 3 गोष्टी आपल्याला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून करायच्या आहेत. मग एकदा का तुमच्या स्टेट बोर्ड एनसीईआरटी झाल्या की मग आपण आपल्या काय करणार, सिलेबस नुसार जाणार, सिलेबस कडे जाणार आणि मग आपण रेफरन्स बुक्स वगैरे वाचायला सुरुवात करणार. पण 26चा अटेम्प्ट द्यायचा असेल तर माझ्याकडे हे करण्यासाठी वेळ आहे का हो? आपण ते जरा थोडासा विचार करूया. आपण दोघांचाही विचार करूया. सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा विचार करूया. बघा, नेहमी प्लॅनिंग हे उलट करायचं असतं. आपली मुख्य परीक्षा आहे ऑक्टोबर मध्ये आणि आपली पूर्व परीक्षा आहे मे मध्ये, 31 मेला, बरोबर ना? तर ऑक्टोबर आणि मे या दोघांमध्ये जो कालावधी राहिला तो किती हो? तर 4 महिन्यांचा. 4 महिन्यांचा कालावधी आहे का? त्याच्यानंतर आपण आज कुठे आहोत? आज तुम्ही इथे आहात म्हणजे काय, आजची स्थिती. आज कुठला आहे? हा नोव्हेंबर. 15 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 18, 17 नोव्हेंबर आहे. 15 दिवस घेऊया आपण नोव्हेंबर महिन्यातले. म्हणजे आजपासून 31 मे पर्यंत किती वेळ आहे मग आपल्याकडे? किती मोजा की असं तरी किमान किती आहे? किती आहे? 6 महिने आहेत काय? बर बर बर. मग कसं होतं? अरे लक्षात घ्यायचं की मे महिना म्हणजे 5वा महिना आहे ना. जानेवारी पासून किती 5 महिने असणार. हा, मग आता किती राहिले? डिसेंबरचा 1 महिना, 1च महिना राहिला की. म्हणजे इनमीन आपल्याकडे 6 महिने आहेत. नोव्हेंबरचे 15 दिवस पकडले तर
6 महिने आहेत. ह्या 6.5 महिन्यामध्ये 4 महिने आपण प्रिलिम्सला देणार. 4 महिने आपण प्रिलिम्सला देणार. मग राहिले किती आपल्याकडे आहे ना, 2.5 महिना त्या ठिकाणी राहिला, जो आपण केवळ आणि केवळ मुख्य परीक्षेच्या तयारी करता देऊ शकतो. केवळ आणि केवळ मुख्य परीक्षेच्या तयारी करता देऊ शकतो. पण गंमत अशी आहे की जर समजा आपण 4 महिने प्रिलिम्स साठी ठेवले, आता ह्या 2.5 महिन्यामध्ये मग आपण काय काय कव्हर करायचं, कसं कसं कव्हर करायचं. तर 2.5 महिन्यामध्ये समजा आपण ऑप्शनल कव्हर केला, या 2.5 महिन्यामध्ये आपण मुख्य परीक्षेतले 2 पेपर कव्हर केले. ठीक आहे, तरी 2 पेपर राहिले. ते 2 पेपर मग आपल्याला ह्या 4 महिन्यात कव्हर करावे लागतील, कारण इथं तर प्रिलिम्सचे 4 महिने आहेत. बरोबर ना. मग जर आपण असा विचार केला की नोव्हेंबर, बघा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 2.5 महिन्यामध्ये मी ऑप्शनल, त्यानंतर जीएस मध्ये ऍटलिस्ट कोणतेही 2 पेपर मी कव्हर केले. कोणतेही 2 पेपर मी कव्हर केले. ठीक आहे. आणि मी पुढे फेब्रुवारी ते मार्च, एप्रिल आणि मे, तर फेब्रुवारी ते मे मी इथे काय केलं, कंप्लीटपणे पूर्व परीक्षेकडे वळले. तर राहिलेले जीएस चे 2 पेपर आणि एसए हे कधी करणार. तर एसए म्हणून आपल्याला इथेच घ्यावं लागेल. एसएची आपल्याला आत्तापासूनच तयारी करावी लागेल. बघा, ओके, अगदी साधं सोपं सांगू तुम्हाला. एसए तुम्ही आत्ता सुरू केलात ना, तर डेफिनेटली तुम्हाला तो तिथे शेवटपर्यंत ठेवता येईल. ओके, मग हे इथपर्यंत झालं. आता राहिले 2 पेपर. मग आपल्याकडे काय आहे, जून ते ऑक्टोबर. याच्यामध्ये उर्वरित जे 2 पेपर आहेत, मेन्सचे 2 पेपर आपण ते कव्हर करणार. उर्वरित 2 पेपर आपण कव्हर करणार आणि बाकीचे झालेले हे जे पेपर आहेत यांची या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार. हेही किती, हार्डली 2 महिन्यात करावं लागेल. तर मग काय होईल, आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने सगळ्याच विषयांची रिव्हिजन करण्यासाठी उपलब्ध होतील. म्हणजे एक लक्षात येते का 26च्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे वेळ किती कमी आहे ते. का बरं आपण पटकन क्विकली ऍक्शन घेतली पाहिजे का. ते केलं तर हे होईल. आणखी एक मधला मार्ग आहे की ह्या पूर्व परीक्षेचा जो अभ्यास आहे त्याला आपण 4 महिने ठेवलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 4 महिने ठेवलेले आहेत. तर पूर्व परीक्षेला जे तुमचे बरेचसे विषय असे आहेत की जे तुम्हाला मुख्य परीक्षेला पण आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी यासारखे बरेचसे विषय आहेत की जे तुम्हाला मुख्य परीक्षेला आहेत. तर ह्या 4 महिन्यापैकी आपण काय करणार, पूर्व परीक्षेच्या संदर्भात पहिला राऊंड हा पहिला 2 महिने चालतो, दुसरा राऊंड 1 महिन्यात, तिसरा राऊंड तिसऱ्या शेवटच्या महिन्यात. बरं का. म्हणून जेव्हा पूर्व परीक्षेचे हे जे 4 महिने आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 महिने आणि 2 महिने अशा आपण ते डिव्हिजन करणार. इथे फक्त पूर्व परीक्षेसाठी म्हणून ती पुस्तकं वाचायची नाहीत, फक्त पूर्व परीक्षेसाठी म्हणून त्याचा अभ्यास करायचा नाही, मुख्य परीक्षेला सुद्धा मला त्याचा कसा उपयोग होईल याचा जर विचार केलात तर तुमचं इथलं काम हलकं होईल. इथलं काम हलकं होईल. पण एकूण तुम्हाला लक्षात येतंय का, आपल्याकडे काही फार वेळ आहे असातला भाग नाही. फार वेळ नाही आपल्याकडे. मग अशा वेळेस पुढे काय करायचं आपण, जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा आपण पहिलं काम काय करायचं, प्राधान्यक्रम ठरवणे. प्राधान्यक्रम आणि प्राधान्यक्रम ठरवून सातत्याने त्या गोष्टी कव्हर करत जाणे, कव्हर करत जाणे, कव्हर करत जाणे.
आणि मग अडचण कुठे येते मित्रांनो, हे सगळं कव्हर करत असताना आपला अभ्यास कसा करायचा. जर मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही सुरुवातीला स्टेट बोर्ड, बरं का, मी तुम्हाला असं म्हटलं की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हा पाया आहे हो, हे केल्याशिवाय तुम्हाला यश नाही मिळत, हे नाही मिळणार यश. पण जर फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड एनसीईआरटी करायचं म्हणलं तर 4 महिने पुरत नाहीत. आता 4 महिने माझ्याकडे नाहीच आहेत ना, मग मी कसं देऊ, मग कसं करू, मग नाही करायचं काय, करायचं. पण मग कसं करायचं बघा, तुम्हाला मी अभ्यासाची एक वेगळी पद्धत सांगतो. आपण पुस्तकावर फोकस नाही करायचं, आपण काय करायचं, आपण सिलेबसवर फोकस करायचा. म्हणजे आपलं आत्ताचं उदाहरण घ्या, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क काय करायचं, मूलभूत हक्क हाच टॉपिक एनसीईआरटी मधून वाचायचा. एनसीईआरटी हाच टॉपिक स्टेट बोर्ड मधून वाचायचा आणि हाच टॉपिक आपण आपल्या रेफरन्स बुक मधून आणि आपल्या नोट्स मधून वाचायचा. म्हणजे इथे काय केलं आपण, इथे आपण फोकस पुस्तकावर नाही ठेवला, इथे आपण फोकस हा सिलेबसवर ठेवला. आयोगाने आपल्याला काय दिलाय, सिलेबस. आयोगाने पुस्तक दिलंय का, नाही, आयोगाने सिलेबस दिलाय. तर आपण सिलेबसवर फोकस करायचा. समजतंय, त्या पद्धतीने जायचं. आणि मग या मेथडमध्ये तुमचं एनसीईआरटी झालं, स्टेट बोर्ड झालं, रेफरन्स बुक पण झालं आणि नोट्स पण झालं, आहे की नाही. मग काय करायचं आपण, माझ्याकडे दिवस किती आहेत, या दिवसामध्ये माझ्याकडे सिलेबस किती आहे, त्या सिलेबस दिवस यांचं गणित घालायचं, दररोजचे टार्गेट ठरवायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे गेलं पाहिजे. दररोजचा सिलेबस, दररोजचे टॉपिक हे ठरवून आपण तो पुढे 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 गेलं पाहिजे. गेटिंग. आणि मग त्याला कव्हर करायचं आहे. सो मित्रांनो, अभ्यास करत असताना ही मेथड आपल्याला वापरायची. अभ्यास करत असताना मग जेव्हा आपण काही बाबींचा विचार करून नियोजनामध्ये, हा एक महत्वाचा मुद्दा असतो की दिवसभराचं नियोजन. आता हे तर आपण लॉंग टर्म बघत होतो, पण दिवसभरामध्ये आपल्याला काय काय असलं पाहिजे. तर सध्या आपल्या दिवसाचं नियोजन जर बघितलं आपण, माझा दिवस समजा मी पूर्ण वेळ अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, 12 तास मी त्या ठिकाणी प्लॅनिंग करतोय 12 तासांचं, आणि केलं पाहिजे 12 तासांचं प्लॅनिंग केलं पाहिजे, तर कुठेतरी तो 10 तास होतो. त्यामुळे 12 तासांचं प्लॅनिंग केलं. आता याच्यामध्ये 2 बाबी आहेत बरं का, ते म्हणजे अ किंवा ए प्रकारचं प्लॅनिंग, ज्याच्यामध्ये समजा तुमचं ऑप्शनल सुरू असेल. तर ऑप्शनल जर सुरू असेल तर मी ऑप्शनलला डेली बेसिसवरती किमान 5 तास मी ऑप्शनलला दिले पाहिजेत. माझा जो जीएसचा जो सब्जेक्ट आहे, जीएसचा सब्जेक्ट, त्याला मी 4 तास त्या ठिकाणी दिले पाहिजेत. आणि त्याचबरोबर न्यूज पेपर, करंट अफेअर्स, मी त्याला 1 तास दिला पाहिजे. 12 तासाचं गणित करताना 10 तास तर 100% तुमचा अभ्यास होईलच. तो हा अशा पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे, या पद्धतीने जाऊ शकतो. जर एखाद्याने ठरवलं की नाही मी 14 तास करणार आहे, तर तुझा 12 तास अभ्यास होईल, काही हरकत नाही. ऑप्शनल 6 तास कर, जीएस 4 तास कर, 5 तास कर, न्यूजपेपर तिथे एखादा तास वाढवू शकतोस, होऊ शकतं, काही हरकत नाही. पूर्ण वेळ अभ्यास करत असो आपण तर हा काही फार नसतो. 12 तास अभ्यास केल्यानंतर पण 12 तास शिल्लक राहतात. आपली झोप फक्त किती, 14 तास नाही, आपली झोप किती, 6 तास. खूप झालं, खचून 7 तास. 7 तास आपण झोपलो तर त्यानंतर आणखी 5 तास शिल्लक राहतात. 5 तास आपण काय करणार, आंघोळ नाही ना. 5 तास कसं काय आंघोळ करणार आपण, कधीतरी आपण आंघोळ करणार, आठवड्यातून एकदा, नाही दररोज करणार. किती वेळ लागतो, 15-20 मिनिटं. नाश्ता, जेवण, बाकीच्या प्रातःविधी, अहो 2-3 तास गेले तरी 2 तास शिल्लक राहतात, तरी 2 तास शिल्लक राहतात. आपली अडचण काय माहितीये का,
वेळ उपलब्ध नाही ह्याची अडचण नाहीये, आहे तो वेळ जातो कुठे, आहे की नाही, तो जातो कुठे हेच कळत नाही आम्हाला. कुणीकडे जातो तो, हा 14 तास 15 तास 17 तास 18 तास हे कळत नाही आम्हाला, ती अडचण आहे. मग हे झालं काय तुमच्या दिवसभरामध्ये पहिलं प्लॅनिंग. ज्यांनी ऑप्शनल सुरू केलाय ते, जर समजा ऑप्शनल नसेल सुरू केला तर बी जीएस चा एक सब्जेक्ट त्याला आपण 4 ते 5 तास देणार. दुसरा जीएस चा सब्जेक्ट त्याला आपण 5 तास देणार आणि न्यूजपेपर त्या ठिकाणी 1 तास देणार. अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. बी पण ऑप्शनल जर आता नाही केला तर मग प्रिलिम नंतर तो कधी करणार आपण? म्हणजे आता गंमत झाली बघा, राज्यसेवेची काल पूर्व परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त मुलं जे उत्तीर्ण होतील हे सगळे जुने ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारी मुलं आहेत. पण त्या सगळ्या मुलांसमोर अडचण काय माहितीये, एकही विषय तयार नाहीये. मेन्सचा एकही विषय तयार नाहीये. आज अवस्था कशी आहे माहितीये, प्रिलिम पास होणार 100% माहितीये, 130 स्कोर 140 स्कोर आहे. पण करू काय 4 महिन्यात? जीएस ला पकडू तर ऑप्शनल पळतोय, ऑप्शनलला पकडू तर जीएस पळतोय. काहीच करता येईना. ह्याला पकडू का त्याला पकडू का, हे करू ते करू. बऱ्याच जणांनी ह्या गोंधळामध्ये एमपीएससीला सोडून दिलं. जाऊ दे बाबा म्हणणार, हे कुठं काय करत बसा, मी आपला कंबाईन करत बसतो. कंबाईन करायला लागले का हो, कारण 4 महिन्यात काय करणार तुम्ही 4 महिन्यात. आणि म्हणून आपल्याला 26 ला अटेम्प्ट द्यायचा आहे आणि 26 ला जर आपल्याला पोस्ट काढायची असेल मित्रांनो, ऑप्शनलची तयारी आत्ताच सुरू करावी लागेल. भले जीएसचे 2 पेपर आपण पुढे ठेवू, ऑप्शनल कव्हर होत नाही. ऑप्शनल आत्तापासूनच सुरू करावा लागतो, तर तो आपल्याला तिथे कव्हर करता येईल. लक्षात येईल तुमच्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, गेटिंग? हा, तर हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा. आता ह्या नियोजनामध्ये आणखी एक बाब आहे, ती म्हणजे काय, नियोजन करत असताना जेव्हा आपण वेळेचं नियोजन करतो, बरं का, वेळेचं जेव्हा आपण नियोजन करतो त्यामध्ये वाचन आणि लेखन अशा 2 बाबी आल्या. त्यापैकी वाचन म्हणजे काय, एक माझं आलं प्रश्नपत्रिका PYQ, मी त्या ठिकाणी PYQचं काय करेन, वाचन करेन. त्यानंतर माझ्या संदर्भ साहित्याचं वाचन करेन, नोट्स पुस्तकं मी त्यांचं वाचन करेन. लेखनामध्ये 2 मुद्दे येतात, नोट्स काढणं आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग करणं. क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग करणं. आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा, मोस्टली विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ कुठे जातो माहितीये, तो म्हणजे फक्त या ठिकाणी, इथे सर्वात जास्त वेळ जातो विद्यार्थ्यांचा. आपला वेळ हा फक्त एका ठिकाणी जातो. तो जाणं म्हणजे या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, आणि या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्याला यशाकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे, यशाकडे पाठ करण्यासारखं आहे. बिलकुल नाही करायचं. जेवढं हे इम्पॉर्टंट आहे तेवढं हे क्रिटिकल आहे. मग जर मी तुम्हाला असं म्हटलं की जर तुमच्याकडे जो 1 तास असेल, 2 तास असेल, 4 तास 5 तास जो काही वेळ असेल, त्याला वेळ किती द्यायचा, तर बघा PYQ वाचायला हार्डली 15 मिनिटं लागतात. प्रत्येक टॉपिकच्या समोर मी समजा मूलभूत हक्क घेतला, मी समजा एखादी एथिक्स मधली कॉन्सेप्ट घेतली, तर मला त्यावरचे PYQ वाचायला 15 मिनिटं लागतात. मग त्या टॉपिकवरचं मला वाचन करण्यासाठी माझ्याकडे किती वेळ असायला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे मी, तर अराउंड
आपण 60% टाइम इथे दिला, नोट्स काढण्यासाठी 20% वेळ दिला आणि आन्सर रायटिंग करण्यासाठी 20% वेळ दिला, तर या पद्धतीने 100% वेळ आपल्याला युटिलाइज करता येतो. आपल्या वेळेचं नियोजन हे अशा प्रकारे असलं पाहिजे. माझं वाचन हे 60% वेळ, काय 60%, हे मग इथं कन्फ्युज नको होऊन म्हणून काढून टाकतो मी याला. 60% वेळ. मग समजा आपला 1 तास आपण करतोय किंवा 4 तास करतोय, नाही का, तर 4 तासापैकी 2.25 ते 2.5 तास आपण वाचन करावं, काही हरकत नाही. 4 तासापैकी 2.25 तास आपण वाचन करावं, काही अडचण नाहीये. येस नेहा, मी येतो तुमच्याकडे. जर जॉब करत असतात त्याने जीएस वीकडेज आणि वीकेंडला ऑप्शन केला तर चालेल का? अगदी चालतं, अगदी चालतं. मी उलट सांगेन नेहा, तुम्ही डेली बेसिसवर जीएस करा आणि वीकेंडला हे ठेवा, ऑप्शनल ठेवा. हो 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 शुभांगी आहे. मग लक्षात येतं तुमच्या, डेली बेसिसवर आपल्याला जीएस ठेवायचा आणि वीकेंडला आपण ऑप्शनल ठेवायचा. पण एकूण जो काही वेळ देऊ आपण त्याच्यामध्ये हे करायचं. समजा 4 तास तुम्ही अभ्यास करताय, 2.5 तास तुम्ही काय करा, वाचन करा. आणि उर्वरित जो काही 1.5 तास आहे त्यामध्ये 1.25 तास ते 1 तास नोट्स आणि अर्धा तास ते 1.25 तास लेखन, प्रश्नोत्तर लिहिणं, हे कंपल्सरी करायचं. या 2 गोष्टीकडे कंटाळा करू नका, हेच आपल्यामध्ये फार मोठी चूक होते. ठीक आहे. त्यानंतर नियोजनामध्ये आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे आपलं आरोग्य. असे कित्येक विद्यार्थी मी पाहतोय अजूनही आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. व्हॉटेवर, ठीक आहे, मला फार धावणं होत नाही आता. पूर्वी मी 20 किलोमीटर धावायचो, आता होत नाही मला, असं असतात म्हणणारे. असं काही नाहीये. मी तुम्हाला धावायला सांगत नाही, मी तुम्हाला बाहेर व्यायाम करायला नाही. फक्त काय करा, दररोजचे एक 10 ते 12 सूर्य नमस्कार घाला घरच्या घरी. किती वेळ लागेल याला? 15 ते 20 मिनिटं. 15 मिनिटं खूप झाले खचून. 15 मिनिटं लागतात याला. आणि एक 10 मिनिटं काय करा, 10 मिनिटं प्राणायाम करा. काही करा तुम्ही. रामदेव बाबांनी सांगितलेलं कपालभाती करा, अनुलोम विलोम करा, साधं प्राणायाम करा, लक्ष करा, काही खरं. 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही तुम्हाला फिट राहण्यासाठी. सूर्यनमस्कार, सर्वांगीण व्यायाम 10 मिनिटं लागतात, करा बरं का. हे नियोजनामध्ये. आणि याच्यामुळे काय होतं, फ्रेश होतं, फ्रेश राहतं दिवसभर. आणि तसंच आहे आणखी एक, ते म्हणजे झोप व्यवस्थित घ्या. 6 ते 7 तास किमान झोप घ्या. मेंदूचं काम आहे तुमचं, त्यामुळे 6 ते 7 तास झोप घ्या रात्रीची. आणि दुपारी किमान 6 ते 7 तास नाही. असं करायचं नाही. बऱ्याच पोरांचं काय होतं, रात्रीचा दिवस करतात आणि दिवसाची पुन्हा रात्र करतात. असं नाही करायचं आपल्याला. रात्रीची रात्र ठेवा, दिवसाचा दिवसच ठेवा, की नाही. पण दिवसा तुम्हाला झोप येणार. तुम्ही अभ्यास करत गेला ना, झोप येते. झोप आली की बाकड्यावर किंवा टेबलवर डोकं ठेवा, झोपा. 10 मिनिटात अवघडतं, उठा, हात तोंड धुवून या, पुन्हा बसा अभ्यासाला. खूप छान अभ्यास होतो. झोप आली म्हणून आपलं ते पेंगत अभ्यास करू नका. त्याचा काडी मात्र उपयोग नाही. त्याने काहीही प्रोडक्टिव्हिटी येत नाही. झोपा 10 मिनिटं. प्रत्येक 2-3 तासानंतर झोप येते. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता करून आला, झोप येते. दुपार सत्रामध्ये जेवण करून आला, झोप येतेच. झोपा, काय हरकत नाहीये, पण तिथल्या इथे झोपा. नाहीतर आपलं हांतरून टाकून जे झोपला, सकाळी नाश्ता करून ते डायरेक्ट दुपारी जेवायला उठला. आता जेवल्यानंतर पुन्हा सांगितले सरांनी, झोप आले की झोपा. पुन्हा आपला हांतरून टाकला आणि झोपला, संध्याकाळी चहालाच उठला. असं करू नका.
झोपा किती 10 मिनिटाची 15 मिनिटाची अवघडणारी झोप घ्या, तर आपण वाम गोक्षी म्हणतो, मेंदू फ्रेश राहतो. ठीक आहे, पाणी भरपूर प्या, ह्या गोष्टी करा. ह्या प्रोडक्टिव्हिटी टिप्स आहेत की ज्या आपल्याला महत्वाच्या आहेत, आपण ते केलं पाहिजे. त्यानंतर मी जसं सांगितलं तुम्हाला, फाउंडेशन, कोर सिलेबस, उत्तर लेखनाचा सराव आणि परीक्षांना सामोरं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत की जे आपण केलं पाहिजे. फाउंडेशन मध्ये काय काय आहे आपण तेही आपण त्या ठिकाणी पाहिलं. अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सामान्य अध्याय 4 पेपर आहेत, वैकल्पिक विषय आहे, निबंध आहे, निबंधाकडे मी येईन परत. उत्तर लेखनामध्ये फुल लेंथ टेस्ट असतील, डेली बेसिसवर आन्सर रायटिंग असेल, अवांतर वाचन आणि रिव्हिजन. अवांतर वाचनामध्ये ऍटलिस्ट न्यूजपेपर व्यवस्थित वाचा. न्यूजपेपर वाचत असताना आपले कान, डोळे, नाक, पंचेंद्रिय उघडे ठेवा आणि जे जे आपल्याला चांगलं घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा. पण ते कधी करणार, काय घ्यायचंय ते? जेव्हा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करता, जेव्हा क्वेश्चन पेपर डेली बेसिसवर वाचता, तेव्हा तुम्हाला ते कळेल, अन्यथा कळणार नाही. न्यूजपेपर हा तुमचा सर्वोत्तम असा हा सोर्स आहे एसए साठी, एथिक्स साठी, ऑप्शनल साठी, जीएसच्या सगळ्या सगळ्या पेपरसाठी, बरे का? तोही तिथे मुद्दा आहे. परीक्षांना सामोरं जाताना आयडियल सिच्युएशन काय आहे? प्रिलिमच्या अगोदरचे 3 ते 4 महिने, मेन्सच्या अगोदरचे 3 ते 4 महिने आपण फक्त रिव्हिजन केली पाहिजे, आपण फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे, टेस्ट दिल्या पाहिजे, इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, फीडबॅक घेतला पाहिजे आणि परत रिव्हिजन केली पाहिजे. आपण तो प्रयत्न केला पाहिजे. जर आपण या सिच्युएशनला पोहोचत असू तर 100% आपल्याला यश मिळतं, त्यात काहीच अडचण येत नाही. कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? क्रमांक 1, चाल ढकलपणा, आजचं उद्यावर, उद्याचं परवावर, मग कधीच येत नाही. सुरुवात करा. सुरुवात ही कधीही परफेक्ट नसते, ती इम्परफेक्ट असते. म्हणून आपला प्रवास हा इम्परफेक्ट टू परफेक्ट, इम्परफेक्शन टू परफेक्शन अशा प्रकारेच असतो. लहान बाळ कधी म्हणत नाही, जेव्हा मला अतिशय सुंदर कॅट वॉक करता येत नाही तोपर्यंत मी चालणार नाही, असं लहान बाळ कधीच म्हणत नाही. येडं वाकडं आपल्याला हसू येतं, हसतो आपण, तरी पण ते चालतं, बरोबर ना? तसं आहे. चाल ढकल करू नका, आजचं काम उद्यावर ढकलू नका, वाटलं तर उद्याचं काम आजच करा. चाल ढकलपणा करू नका. आणि ते कधी करणार नाही तुम्ही? आता नक्की करणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे वेळच नाही माझ्याकडे. ओव्हरबर्डन घ्यायचं नाही, जेवढं होतंय तेवढंच करायचं. वेळ कमी आहे, आता अख्खा लक्ष्मीकांत संपवायचा, अख्खा पॉलिटी संपवायचा नाही शक्य होत. मग त्यामध्ये काय होतं माहितीये? क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. नुसतंच वाचून काढलं त्याला काही उपयोग नाही. हे लय अभ्यास केला हो पण नाही पास झालो. अभ्यास कुठे केला? नुसतं वाचून काढलं, तू समजून घेतलं नाही, नोट्स काढल्या नाही, लिहिलं नाही, तपासून घेतलं नाही, विचार केला नाही, रिव्हिजन केली नाही, मग काय? सगळा सिलेबस करण्याच्या ऐवजी 50% जरी सिलेबस केला असतास तरी पास झाला असतास. बर्डन घेऊ नका. वैकल्पिक विषय मी आता सांगितलं, आत्ताचीच वेळ उत्तम आहे, आता नाही तर मग पुन्हा नाही, मग ती 27 साठी. मग आपण 27 साठी तयारी. संकल्पना, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार महत्वाची आहे, त्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि लिखाणाकडे दुर्लक्ष करू नका, बरं का? ह्या बाबी इथे आपण केल्या पाहिजेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्वाचं आहे इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाची आपली सिच्युएशन वेगळी आहे रे. कोणी जॉब करताय, कोणी गृहिणी आहे, कोणी ऑफिसमध्ये काम करताय, कोणी रात्रीची कुणाची शिफ्ट आहे, कोणी कॉलेज करताय, कोणी पूर्ण वेळा. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. इथे काही पहिलीचा वर्ग नाहीये की ज्यांची साईज डोक्याची अशी मोजून प्रत्येकाला ऍडमिशन दिलंय, असं काही नाहीये. वयाच्या 6व्या वर्षी ऍडमिशन मिळाले का तुम्हाला? इथे नाही ना. मग प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे ना. मग कम्पेअर का करता इतरांशी? तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पोहोचायचंय, तुम्ही प्रवास करा, तुम्ही प्रवास सुरू केलाय, तुम्ही पोहोचा, बस. तुलना करू नका इतरांशी, अवास्तव अपेक्षा ठेवू नका. जेवढं होतंय का नाही, आपला वेग किती आहे? मला जर एका तासात पानं वाचण्याचा माझा वेग 10 असेल, एका तासात मी 10 पानं वाचू शकत असेल, तर 4 तासामध्ये मी 40 पानांचं 50 पानांचं टार्गेट ठेवलं पाहिजे. माझा पेजेस वाचण्याचा वेग समजा तासाला 10 आहे आणि मी त्या ठिकाणी म्हणतोय आता पुस्तक संपवणार, 250 पानाचं पुस्तक संपवणार 4 तासात. काय आपण रजनीकांत आहे का रोबोट मधला? नुसतं असं खर्र केलं तर होणार आहे का? असं नाही होणार ना. अवास्तव अपेक्षा का ठेवता? आणि मग ते टार्गेट अचीव्ह नाही झालं की मग काय होत नाही राव आपल्याच्याने, काय आपलं काय होईल का नाही? नकारात्मक
राहायचं नाही. सदैव स्वतःला कमांड द्यायचे, मी होणारच, मी विजेता होणारच. ह्या गोष्टी करायच्या. आणि त्यामुळे सातत्य, सराव आणि संयम ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सातत्य टिकवा. 4 तास अभ्यास करा, पण सातत्याने करा. 5 तास करा, सातत्याने करा. सरावावर तेवढा जास्त वेळ द्या, महत्व द्या. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक आहे संयम. संयम गरजेचे आहेत ह्या परीक्षेमध्ये. ही परीक्षा मॅरेथॉन आहे हो, मॅरेथॉन आहे. 42 किलोमीटर धावण्याची एक स्पर्धा असते आणि 100 मीटर धावण्याची पण एक स्पर्धा असते, त्याला स्प्रिंट म्हणतात. उसेन बोल्ट हा 100 मीटर धावायचा. त्याच उसेन बोल्टला जर आपण 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावायला लावला असताना तर तो कधीच विजेता झाला नसता, कारण तो 100 मीटर धावायचा ना वेगाने खचून. आपली परीक्षा ही मॅरेथॉन आहे. इथे तुमचा स्टॅमिना महत्वाचा आहे, किती वेगाने करता हे महत्वाचं नाही. आणि म्हणून संयम ठेवा. निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, तेवढा वेळ द्या. आई व्हायचं आहे तर 9 महिने 9 दिवस हे तिथे बाळाला सांभाळावं लागतं. असं होत नाही, नाही मला 2 महिन्यातच बघायचंय, नाही मला बघायचंच आहे, सेल्फी काढायचे, हो मी फार आतुर आहे, लहानपणापासून मी आतुर आहे बाळ बघण्याचं, अजून तुम्ही म्हणता एवढे मला 2 महिन्यातच बघायचंय बाळाला. असं करणं शक्य आहे का? नाही ना. त्याला प्री मॅच्युअर म्हणतात. आणि प्री मॅच्युअर बाळ जगत नाही, फार रेअर मध्ये जगतात. शेतकरी पेरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 4-5 पोते घेऊन कापणीसाठी जात नाही. वेळ लागतो ना प्रत्येक गोष्टीला. वेळ द्या, काम करा, संयम ठेवा. संयम. आणि म्हणून जसं साईबाबांचं आहे श्रद्धा आणि सबुरी, जसं गौतम बुद्धांचा आहे मध्यम मार्ग, तसा आहे आपला वेळ लागतो, वेळ द्यायचा असतो. नियोजन करा, सातत्याने चालत राहा आणि यशापर्यंत पोहोचा. हे तेवढंच महत्वाचं आहे. मग आपण आता इथून पुढे काय काय करणार आहोत आपल्या बॅच मध्ये, तर आपल्याला 3 लेअर मेंटॉर सपोर्ट असेल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अमॅक्स या पद्धतीने आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा स्वॉट अनालिसिस करणार आहोत. स्वॉट अनालिसिस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण वर्षभराचं नियोजन, जसं मी आता बोललो तसं प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ते वेगवेगळं असेल, त्यानुसार आपल्याला ते नियोजन करायचं आहे. आणि मग टार्गेट ओरिएंटेड आपल्याला मंथली आणि वीकली त्या ठिकाणी टार्गेट ठरवून अभ्यास करत करत पुढे जायचं आहे. आपल्या ह्या कोर्समध्ये फाउंडेशन पण तुमचं इन्क्लूड आहे. फाउंडेशन तुम्हाला कव्हर करायचंय आणि मेन कोर्स ज्याच्यामध्ये सिलेबस तोही आपल्याला कव्हर करायचा आहे. पण वेळेच्या अभावी आपण काय म्हणलं मगाशी, फोकस सिलेबसवर करायचा. मग तोच पॉइंट फाउंडेशन मधून करा, तोच पॉइंट आपल्या मुख्य परीक्षेच्या सिलेबस मधून करायचा आहे. तो कसा करायचा तर ते तुम्हाला प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी सांगतील. डेली तुमचं जे काही आहे त्या शिक्षकांशी तुमचं कॉन्व्हर्सेशन चालू असतं. डेली तुमचे लेक्चर्स असतात, त्या पद्धतीने तुम्ही तिथे तुमचे डाऊट्स वगैरे सगळे सॉल्व्ह करून घेऊ शकता, काही अडचण येत नाही. जवळपास तुमच्याकडे 2000 प्लस प्रश्नांचा उत्तर लिहिण्याचा सराव झाला पाहिजे, तो आपण करून घ्यायचा आहे. शिवाय अभ्यासक्रमामधले घटक निहाय, उपघटक निहाय आपल्याला उत्तर लेखन, तुमच्या आता टेस्ट सिरीज पण सुरू होतील तर त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. जे आपले सर्व मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते असेसमेंट करून घ्यायचं आहे. आठवड्यातून निबंध लेखनाची आता टेस्ट तुमची सुरू होईल बरं का. आता आपला निबंध लेखनाची टेस्ट पण तुमची सुरू होईल, ती तुम्हाला करायची आहे. आणि त्याचबरोबर ज्या क्लास टेस्ट असतील त्याही त्या विषयानुसार सुरू असतात, हेही आपल्याला करायचं आहे. अध्ययन साहित्य, नोट्स असतील, त्याचबरोबर एक व्हर्च्युअल लायब्ररी आपल्या वेबसाईटवरती हे सगळे पुस्तकं अवेलेबल आहेत. प्रिंटेड नोट्स जर इथं पुण्यात नसाल तर तुम्हाला घरपोच पाठवले जातात. बऱ्याचशा अधिकारी वर्गांशी संवाद, वॉच टाइम, फॅकल्टी सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी आहेतच. अल्बर्ट श्वाइट्झर यांचं एक शेवटचं वाक्य आहे बघा, ते वाक्य काळजीपूर्वक ऐका, वाचा म्हणजे खरं तर. सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द की टू सक्सेस. इफ यू लव्ह व्हॉट यू आर डुईंग यू विल बी सक्सेसफुल. म्हणून म्हणलं जातं ना, ह्याचा अर्थ काय, जे आवडतं आपल्याला जर तेच काम करायला मिळालं तर ते काम राहत नाही, ते आपला छंद बनून जातो. म्हणून मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करत असताना ह्याला बर्डन समजू नका. या परीक्षेला स्वतःला पुन्हा नव्याने पाहण्याची, नव्याने सुधारण्याची, नव्याने विकसित करण्याची संधी म्हणून याच्याकडे बघा.
ही परीक्षा तुम्हाला अंतर्बाह्य स्वरूपामध्ये आमूलाग्र बदलवते. एवढं प्रचंड ज्ञान तुम्हाला मिळवण्याची एकमेव संधी ही परीक्षा देते. जगाकडे स्वतःकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तुम्हाला प्रदान करते. ह्या परीक्षेचा आनंद घ्या. आनंद घेतलात तर लवकर यशस्वी व्हाल ही गॅरंटी. आनंद न घेता जर बर्डन म्हणून त्याला बघितलात तर तुम्ही तेवढंच अपयशी व्हाल हे सुद्धा गॅरंटी. त्यामुळे आनंद घ्या. या प्रक्रियेला आनंददायक बनवा. मला हे का माहित नाही, मला हे का जमत नाही, मला हे जमलं पाहिजे, अरे हे असं का होतं, हे तसं का होतं, हे कोण आहेत, यांचं काम काय आहे, यांचा माझ्या जीवनावर काय परिणाम होतो, मी टॅक्स पे केला तर तो कुठे जातो, का लोकांनी टॅक्स पे करावा, का सरकार भरमसाठ मशिनरी मधून पैसे छापत नाही आणि लोकांना वाटत नाही, खूप सारे पैसे वाटले तर काय होऊ शकतं, सगळ्याच योजना जर लोकांना फुकट वस्तू द्यायला लागल्या तर सरकारचं काय होईल, जर सरकारने कल्याणकारी भूमिका सोडून दिली आणि फक्त प्रायव्हेट सेक्टरवर जबाबदारी दिली तर काय होईल. अहो ह्या सगळ्या गोष्टी मला क्युरियस असलं पाहिजे ना. मी डोनाल्ड ट्रम्प तात्या तिकडे काय 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 करतात अमेरिकेमध्ये, त्याच्याने माझा काय संबंध असं म्हणून चालणार नाही. त्याचा संबंध आहे, कुठे ना कुठे तो संबंध आहे. मग तो काय आहे हे समजून घेणं. बी क्युरियस. लहान मुलं बघा ते कधी म्हणत नाहीत प्रश्न विचारताना तुम्हाला हे माझ्या सिलेबसला नाहीये म्हणून. काय बघितलं एखाद्या लहान मुलाला, ते लहान मूल कधीच म्हणत नाही नाही पक्षी माझ्या सिलेबसचा अभ्यास नाही मी विचारणार नाही. असं करतं का होते, ते विचारतच. त्याला आवाज आला ऐकू, कोण आहे, कोण ओरडतंय, कुठे ओरडतंय, कावळा आहे, कावळा आहे, कुठे कावळा, कावळा मला दिसत नाहीये. म्हणजे काय हो, ते इतकं क्युरियस असतं प्रत्येक गोष्टीला. त्याला म्हणलं हे गोळी खा, पोटात तुझ्या काही जे असेल ते आपलं जे काही समजा त्याला पायाला लागला असेल तुम्ही त्याला गोळी दिली खायला, काय म्हणतात ते, गोळी खाल्ली पोटात गेले, पायात कशी जाईल ते, का पायात जाते ती. त्याला पडलेले प्रश्न आहेत. गोळी खा गपगुमान, कशाला विचारतो प्रश्न, अरे खा ना गोळी, नाही पण तरी ते विचारतं. ते म्हणत नाही माझ्या सिलेबसचा पार्ट नाही मी नाही विचारणार, विचारतं. बी क्युरियस म्हणून एक शब्द इंग्लिशमध्ये, स्टे हंग्री स्टे फुलिश. म्हणू दे लोक मूर्ख, म्हणू दे लोक आपल्याला येडे, पण येडेच इतिहास घडवतात, लक्षात घ्या. म्हणून बी क्युरियस, आनंद घ्या, या सर्व परीक्षेचा आनंद घ्या, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. फार विचारपूर्वक सिलेबस तयार करण्यात आलेला आहे, फार विचारपूर्वक. ठीक आहे, हे सगळं आपल्याला इथे करायचं आहे. पुढे जाण्याच्या अगोदर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. पुढे जाण्याच्या अगोदर काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. आपलं पुढे लगेच लेक्चर आहे परत एक 5 वाजता. सर संदर्भ साहित्यामध्ये काय काय वाचू शकतो, संदर्भ साहित्यामध्ये काय काय वाचू शकतो तर त्याची तुम्हाला प्रत्येक विषयानुसार एक यादी दिली जाते. तुम्हाला एक बुकलेट दिलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं आहे. आणि त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात. तर विषयानुसार त्याची संदर्भ ग्रंथ यादी बदलते. एकदा सगळी पुस्तकं आणायची नाहीत, तर त्या विषयानुसार तिथे पुस्तकं घ्यायची आणि वाचायची आहेत. येस येस स्वप्नील, रोहित, प्रीती, नेहा, कविता, गीतेश, अक्षदा, सागर, बोला. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. परत एक आपलं लगेच इमिजिएटली सेशन पुढचं स्टार्ट होत आहे, त्यामुळे कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त. नेहा वेलकम, पण जायचं नाहीये, पुढचं लगेच सेशन आहे. आणखी काही प्रश्न आहेत कुणाचे? एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिलाय, मी सांगतो फक्त एकदा, मला ते तुमचे काही क्वेरीज असतील तर सांगा. असतील तर येस म्हणा, नसतील तर नाही म्हणा, पण काहीतरी म्हणा. येस येस येस. नाहीये, ओके ठीक आहे. बर,
मग एक शेवटचे काही 2 मुद्दे फक्त सांगतो आणि मग आपण त्यानुसार पुढच्या शिक्षकांकडे आपण हे हँड ओव्हर करूयात. तो म्हणजे आपल्याला जेव्हा या परीक्षेचा विचार करतो मित्रांनो, बरं का, एमपीएससी असो अथवा युपीएससी असो, एका गोष्टीकडे मात्र आवर्जून लक्ष द्या. बरं का, एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या आणि ते म्हणजे काय माहितीये, डे 1 पासून काम करा. बरं का, ते म्हणजे तुमची भाषा. ही जी भाषा आहे ना, ती तुम्हाला उत्तर लेखनामध्ये आणि तुमच्या मुलाखतीमध्ये कामाला येणार आहे. कामाला नव्हे, तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो. लिहून घ्या, डाव्या हातावर नाहीतर उजव्या हातावर कुठेतरी लिहून घ्या. ते म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं भाषेवर प्रभुत्व, त्याचा अभ्यास जरी कमी असला ना तरी त्याच्या यशाची टक्केवारी खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. कारण ही परीक्षा मुख्यत्वे करून भाषेसंदर्भातच आहे. म्हणजे कशी, तुम्हाला जे उत्तर लेखन करायचंय तर तिथे तुम्हाला लिहायचंय आणि जेव्हा तुम्हाला मुलाखत द्यायची आहे तेव्हा तुम्हाला बोलायचंय. लक्षात घ्या. आणि म्हणून भाषेवर प्रभुत्व पाहिजे. यामध्ये उत्तर लेखनाचा जर विचार कराल तर जीएस पेपर 1, जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3 या तिन्ही पेपरसाठी तुमची भाषा जी असायला पाहिजे किंवा तुमची उत्तरं जी असली पाहिजेत ती कशी असली पाहिजेत, माहितीपूर्ण, माहितीपूर्ण उत्तरे, ज्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला खूप साऱ्या डायमेन्शन्स कव्हर करायच्या आहेत, खूप साऱ्या बाजू कव्हर करायच्या आहेत, खूप साऱ्या. जास्तीत जास्त मुद्दे लिहा, जास्तीत जास्त पॉइंट कव्हर करा, जास्तीत जास्त डायमेन्शन्स ऍड करा आणि बघा यश तुमचंच आहे. पेपर 1, 2, 3 म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सोसायटी, इकॉनॉमी, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स, टेक, एन्व्हायरमेंट, ह्या सगळ्या बाबी. मग येतो पेपर 4 जीएस 4 एथिक्स आणि मग येतो एसए. या 2 पेपरसाठी मात्र तुमची उत्तरं ही कशी असली पाहिजेत, त्याच्यामध्ये सर्जनशीलता असली पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे, त्याच्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. बरं का, ही तुमची भाषा असायला पाहिजे जीएस 4 आणि एसए करिता. उदाहरण सांगतो. म्हणजे कोविडच्या काळात कोरोना आला, त्या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच बालकांना शाळा सोडाव्या लागल्या. कुणाचे आई वडील निधन झालं, कुणाचं वडिलांचं झालं, कुणाचं आईचं झालं. बऱ्याच लोकांचे जॉब गेले, लोकांनी शहराकडून गावाकडे रिव्हर्स मायग्रेशन केलं, लोकांचे रोजगार गेले की नाही. आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच बालकांना शाळा सोडाव्या लागल्या. पुन्हा शाळा सुरू झाल्या, लॉकडाऊन उठलं आणि मग शाळा सुरू झाल्या. आता मात्र ह्या मुलांसमोर प्रश्न होता, काय की शाळेत जायचं का काम करायचं, हा त्यांच्या समोर प्रश्न होता. ऐकलं सर्वांनी, ऐकलं. आता हे मी जे तुम्हाला सांगितलं, जर समजा हे तुम्हाला 1-2 शब्दामध्ये मांडायचं असेल, 2 शब्दामध्ये मांडायचं किंवा याला हेडिंग द्यायचं असं समजा, तर तुम्ही याला कसं हेडिंग द्याल, काय म्हणाल? पुन्हा एकदा ऐका की जेव्हा कोविडचा कालखंड आला, त्यामध्ये लॉकडाऊन लागलं, बऱ्याच जणांचे रोजगार गेले, कुणाचं निधन झालं, शाळा बंद पडल्या आणि मग जेव्हा लॉकडाऊन उठलं पुन्हा शाळा सुरू झाल्या. मात्र ह्या लहान मुलांसमोर एक प्रश्न होता, काय करायचं, शाळेत जायचं का कामाला जायचं. आता हा समजा पॅरेग्राफ आहे, याच्यावर काय तुम्ही याला 2 शब्दामध्ये वर्णन करायचंय, कसं वर्णन करणार, काय वर्णन कराल याचं, किंवा याला हेडिंग काय द्याल, करा विचार करा आणि सांगा मला प्रश्न उत्तरामध्ये.
सांगा. प्रीती, नेहा, अक्षदा, गीतेश, स्वप्नील, कविता, रोहित, सागर, बोला. चॅलेंजेस आफ्टर कोविड. व्हेरी गुड. स्वप्नीलनं काय दिलं की कोविड नंतरची आव्हाने. वा, मस्त. येस, प्रीतीनं आणखी छान दिलंय, कोविड नंतरचं भीषण वास्तव. वा वा, मस्त. नेहाचं आहे की कोरोनाचे दुष्परिणाम. खूप बेसिक आहे हे नाव, नाही असू दे की, पण कोविडच्या नंतरचे भीषण दुष्परिणाम किंवा दुष्परिणाम. गीतेशने हे दिलंय की परिस्थितीला उत्तर देणे. तुम्ही सांगा काय सांगणार सायली. चॅलेंजेस आफ्टर कोविड, कोविड नंतरचं भीषण वास्तव, कोरोनाचे दुष्परिणाम, परिस्थितीला सामोरं जाणं. आता मी तुम्हाला 2 शब्द सांगतो आणि मग तुम्हाला ते कळेल. बघा, मी सांगितलेल्या परिस्थितीला मी हेडिंग देईन पोट की पाटी. पोट की पाटी. त्या परीक्षकाच्या कायम स्मरणात कुठलं राहील? भीषण वास्तव, कोविड नंतरचे दुष्परिणाम, परिस्थितीला सामोरे जाणे, कोविड नंतरची आव्हाने, का पोट आणि पाटी? सहजपणे लक्षात राहणार आहे की नाही? बरं, मी हे कुठून काढलं? मी असं पिंपळाच्या वडा झाडाखाली जाऊन बसलो आणि तासभर मग मला सापडलं असं नाहीये. मी दररोजच्या वर्तमानपत्राकडे फक्त वेगळ्या नजरेने पाहिलं, मला ते लगेच सापडलं. अरे, हे हेडिंग आहे, किती छान आहे. काल परवा बिहारमध्ये, अजून एक उदाहरण घेऊयात. काल परवा बिहारमध्ये निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकामध्ये तिथे पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा विजय झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या, सत्ताधारी पक्षाचा विजय झाला. दोन्ही पक्षांच्या ह्या विजयामध्ये महत्वाची भूमिका कशाने निभावली? तर महिलांना, लाडक्या बहिणीला रोख रक्कमा देणे. म्हणजे अतिशय, म्हणजे सरकार आलं ते काय, हे माफ करून टाक, कर्ज माफ करून टाक, हे पैसे वाट, ते पैसे वाट, केलं का नाही? आता यानंतर लोकसत्ताला जेव्हा दुसऱ्या दिवशी हे निकाल लागला 14 नोव्हेंबरला आणि 15 नोव्हेंबरच्या लोकसत्ताला अग्रलेख लिहिला श्री गिरीश कुबेर सरांनी. त्या अग्रलेखाचं नाव काय होतं माहितीये? हेडिंग काय होतं? आता ही परिस्थिती आहे, या परिस्थितीत त्यांनी विश्लेषण एका शब्दात कसं केलंय बघा, ऐका ऑनलाईन. ते म्हणजे रावडी देवीची कृपा. आता हे वेगवेगळ्या अर्थ नाही यार, मी सांगतो तुम्हाला, थांबा. राबडी देवी या लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी पण आहेत, बर का. आणि रावडी म्हणजे काय? तर रावडी हा शब्द हिंदीतून त्यांनी घेतलेला आहे. तो म्हणजे हिंदीमध्ये रेवडी कल्चर म्हणून एक प्रकार आहे. रेवडी म्हणजे आपल्या रेवड्या, यात्रेला गेल्यानंतर पांढऱ्या तिळावर ते गोड खायच्या रेवड्या असतात का, त्या रेवड्या. तर इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाने याच्यावरती एक प्रश्न उपस्थित केला होता सर्व पक्षांसमोर, की हे जे रेवड्या देऊन तुम्ही जे काही करताय ना, दक्षिण भारतामध्ये टेलिव्हिजन मोफत वाटा, महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचं कर्ज मोफत द्या, महिलांना काहीतरी 2,500-3,000 रुपये महिन्याला द्या. अरे पण तुमच्या तिजोरीचं काय? याच्यामुळे वित्तीय व्यवस्था कोलमडायला लागली, संकट आलं, लोकांचे पगार द्यायला पैसे नाहीयेत, विकास कामावर खर्च करायला पैसा नाहीये. मग याला प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं की हे बंद केलं पाहिजे, हे रेवडी कल्चर बंद केलं पाहिजे. रेवडी म्हणजे मोफत देणं, तो शब्द वापरलाय. रावडी देवीची कृपा म्हणजे काय? जे मोफत त्यांनी त्या ठिकाणी दिलं त्याच्यामुळे नितीश कुमार यांचं सरकार पुन्हा बहुमतामध्ये आलं. कळलं का? मग हे कुठून आलं? आता मी कुठं सांगितलं तुम्हाला? लोकसत्ता. भाषा ही कुठं वापरायचंय तुम्हाला? एसे मध्ये. हे कुठं वापरायचंय तुम्हाला? एथिक्स मध्ये. कळलं? हे त्या ठिकाणी तुम्हाला करायचंय. आणि मग येतो तुमचा ऑप्शनल
ऑप्शनल मध्ये मात्र तुमची तांत्रिक भाषा असली पाहिजे, म्हणजेच परिभाषा, त्या विषयाची परिभाषा, त्या विषयाची परिभाषा. मित्रांनो, अशा पद्धतीने भाषा अतिशय महत्वाची आहे. तुम्ही किती वाचले याच्यापेक्षा तुम्ही कसं लिहिता याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून लिहायचं आणि पहिल्या दिवसापासून भाषा विकसित करायची, भाषेकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि तशीच भाषा महत्वाची ठरते मुलाखत, ज्यामध्ये तुम्हाला संप्रेषण बोलायचंय. मग तिथे पेठेतली भाषा आली पाहिजे असं नाही, पण मुद्देसूद नेमक्या शब्दात व्यवस्थितपणे फॉर्मल लँग्वेज मध्ये आपल्याला आपली उत्तर देता आली पाहिजेत. म्हणजे काय, आता एकाला प्रश्न विचारला मी मुलाखतीमध्ये की तहसीलदारांकडे जे काही कामं तुम्ही सांगितली, तर तहसीलदाराकडे हे जे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे ते नाहीये का? नाही आहे ना, त्यांच्याकडे पण आहे ते काम. हे असं चालत नाही. तिथे ते आपले मित्र नाही आहेत किंवा पारावरचे लोक नाही आहेत, घ्या तंबाखून काढा चुना. तर हे असं करून तिथं आपल्याला थोडंच आपल्याला पिंक मारायचं आहे आणि आपलं हे घ्या, असं नाहीये करायचं. आपण बसमध्ये बसून निघालो नाहीये. तिथं ते IAS ऑफिसर आहेत सगळे, 30-35 वर्षांचा अनुभव आहे त्यांना, आणि त्यांना आपण तिथं म्हणतोय नाही आहे ते हे पण काम करतात ते. अरे मग आपण काय सांगायला पाहिजे? येस सर, तहसीलदारांना कायदा आणि सुव्यवस्थेचे सुद्धा कार्यजबाबदारी पार पाडावी लागते, फॉर्मल. मग तिथे सुद्धा आपल्याला काय आहे, बोलताना, मग आपण बोलत असताना आपल्या मुखावाटे पडणारे बाहेर शब्द, कीवर्ड्स, आपण कशा प्रकारे ते बोलतोय, कशा प्रकारे आपली त्याच्यावर जबाबदारी हे आहे, कमांड आहे, पकड आहे, मोजक्या शब्दात आपल्याला कसं मांडता येईल मुलाखत. म्हणून भाषेकडे लक्ष द्या, भाषेकडे डे 1 पासून लक्ष द्या. भाषा हा तुमचा अतिशय क्रिटिकल फॅक्टर आहे. तुम्हाला हे कोणीच सांगणार नाही. यशाचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.